अर्थात व्हीप लागू होतो का नाही, झाला तर तो नेमका कोणाला होतो आणि जर का झाला लागू तर त्याची कारवाई नेमकी कशी होऊ शकते, असे बरेच प्रश्न यापुढे विचारले जात आहेत. लवकरच त्याची उत्तरही मिळतील. इकडे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आतापर्यंतचं सगळ्यात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही त्यांच्या हातून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं आणि त्यामुळे आता शून्यापासून सुरुवात करायची वेळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आले. उद्धव ठाकरे आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेंनीही मैदानात शड्डू ठोकलाय. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ठाकरे कुटुंबानं आता रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. शिवसैनिकांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय. या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने राजकारण करतायत, कदाचित आपली मशाल निशाणी सुद्धा काढू शकतील. पण माझं आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने आणि या प्रसार माध्यमातून मी देतोय, ज्याने धनुष्यबाण चोरले ते जर मर्द असतील तर त्यांना मी सांगतो, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत आम्ही मशाल घेऊन तुमच्या समोर उभा राहतो. पाहूया उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. मात्र हे आव्हान उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड खडतर असणार आहे. कारण 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. अनेक माजी खासदार, आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेंना मिळालंय. धनुष्यबाण चिन्ह सर्वांच्या परिचयाचं आहे, त्यामुळे नवं चिन्ह घेऊन ठाकरेंना मतदारांसमोर आता जावं लागणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत मोठे नेते नाहीत आणि त्यामुळे मतदारांसमोर भाषण करायला उद्धव ठाकरेंसमोर दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे फक्त सामान्य शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांना लढाई लढावी लागणार आहे. त्यांचं शेवटचं शब्द एवढंच होतं की मी माझा शिवसेनेचा पूर्ण कारभार हा उद्धवला देतोय आणि त्याला तुम्ही सांभाळा, आदित्यला सांभाळा, हे त्यांचे शेवटचे वर्ड होते आणि आम्ही हेच मान्य करणार. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या इतर महानगरपालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुका सुद्धा एका वर्षावर आलेल्या आहेत आणि त्याआधीच पक्ष आणि चिन्ह केल्यानं उद्धव ठाकरेंना आता नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. एकंदरीतच ऐतिहासिक संकटावर उद्धव ठाकरे कशा प्रकारे मात करतात यावर त्यांची पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.